नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. चैत्र पौर्णिमा 10 तोडगे उपाय शिवपुराणानुसार. 1. चैत्र पौर्णिमेला शिवलिंगाला 2 विड्याची पाने घेऊन त्या पानांवर 21 लवंगा, 21 काळे तीळ दाणे, 21 तांदळाचे दाणे तसेच 21 बेलपत्र, 21 जवसाची दाणे घ्यावे. पंचमुखी कणकेचा तुपाचा दिवा लावावा. भगवान भोलेनाथाला जल अर्पण करावे. नंतर अशोक सुंदरीला या समस्त वस्तू ठेवलेले पान अर्पण करून तेच पान शिवलिंगाला अर्पण करावे. नंतर शिवाची आरती करावी. शिवाला नैवेद्य दाखवावा. ह्या उपायाने तुमच्या आयुष्यातील सर्व प्रश्न सुटतील, सर्व संकट टळतील. 2. तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमानजींना 21 रुईच्या पानांचा हार, 21 लवंगा, 21 काळे उडीद अर्पण करावे आणि लाल पुष्पाचा हार अर्पण करावा. त्वरित मनोकामनासाठी हा उपाय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. 3. शिवलिंगावर उसाच्या रसाचा अभिषेक करावा. जे भक्त उसाच्या रसाने शिवलिंगावर अभिषेक करतात त्यांच्यावर महादेवाची खास कृपा राहते असं शिवपुराणात सांगितलं गेलं आहे. जे भक्त शिवलिंगावर उसाच्या रसाचा अभिषेक करतात त्यांच्यावर महादेवाची खास मर्जी राहते असं सांगितलं गेलं आहे. 4. शिवपुराणात सांगण्यात आले आहे की भगवान शंकराची पूजा करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. भगवान शिवाला अभिषेक केल्याने मनुष्याची आत्मशुद्धी होते. शंकराला चंदनाचा टिळा लावल्याने पुण्य प्राप्त होते. नैवेद्य अर्पण केल्याने समाधान आणि दीर्घायुष्य वाढते. भगवान शंकराला धूप दाखवल्याने धनाची प्राप्ती होते. भोलेनाथांना दिवा दाखवल्याने ज्ञान प्राप्त होते. पान म्हणजेच तांबूल अर्पण केल्याने मनुष्याला सर्व संसारिक सुखांची प्राप्ती होते. 5. शिवपुराणात सांगितल्याप्रमाणे जो शिवभक्त पंचाक्षरी मंत्र नमः शिवाय 5 कोटी वेळा जपतो तो शिवाच्या जवळचा होतो. म्हणजेच त्याला शिवाचा विशेष आशीर्वाद मिळतो आणि त्याला शिवलोकात स्थान मिळते. भगवान शिवाच्या पंचाक्षरी मंत्राचा 1 कोटी, 2 कोटी आणि 4 कोटी जप करणाऱ्या भक्तालाही ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र यांची कृपा प्राप्त होते असे शिवपुराणात म्हटले आहे. 6. पूजेच्या वेळी शिवलिंगाच्या दक्षिण दिशेला तोंड करून उत्तरेकडे तोंड करून शंकराची पूजा करावी. पूजा करण्यापूर्वी साधकाने कपाळावर त्रिपुंड चंदन लावावे. भगवान शिवाच्या पूजेमध्ये बिल्वपत्राचे खूप महत्त्व आहे. म्हणूनच शिवाच्या पूजेसाठी बिल्वपत्रही ठेवावे. 7. ज्योतिष शास्त्रानुसार चैत्र महिन्यातील पौर्णिमा देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी खूप खास असते. या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्यानंतर पिंपळाच्या झाडाला कच्चे दूध आणि गंगाजल अर्पण करावे. यामुळे व्यक्तीला पितृदोषापासून मुक्ती मिळते. 8. याशिवाय देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी गरजूंना सूर्यास्तापूर्वी अन्नदान करा आणि शक्य असल्यास यथाशक्ती आर्थिक मदत करा. तसे केल्याने लक्ष्मी कृपा प्राप्त होते. 9. चैत्र महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी मातेला पांढरी मिठाई, बत्तासे किंवा तांदळाची खीर अर्पण केल्यास लाभ होतो. यासोबत या दिवशी कनकधारा स्तोत्राचे पठण करावे.
हा उपाय केल्याने घरातील संपत्ती कधीही कमी होत नाही, उलट वाढतच जाते आणि देवी लक्ष्मीची कृपा कायम राहते. 10. या दिवशी चंद्रदेवाची पूजा करताना कच्च्या दुधात तांदूळ मिसळून चंद्रदेवाला अर्पण केल्यानेही कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होते. यासोबतच धनाच्या देवतेचा आशीर्वाद प्राप्त होतो. यासोबतच या दिवशी ओम श्रम श्रीम श्रम सहा चंद्रमसे नमः किंवा ओम ऐं क्लीं सोमया नमः या मंत्राचा जप केल्यास लाभ होतो. या दिवशी हनुमान जन्मोत्सव असल्याने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्याबरोबर हनुमंताच्या पूजेलाही विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते. या दिवशी हनुमानजीची विधिवत पूजा केल्याने भक्तांचे सर्व संकट दूर होते असे म्हणतात. 12. पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी गोसेवा करा. गाईला चारा खाऊ घाला. गोशाळेत जाऊन सेवा करा. तेथील कर्मचारी वर्गाला गोसेवेसाठी आर्थिक मदत करा. ते करून झाल्यावर गोमातेच्या पायाखालची माती एका कापडाच्या पुडीत गुंडाळून तिजोरीत ठेवा. त्यामुळे धनवृद्धी होईल. 13. चैत्र पौर्णिमेला चंद्रदर्शन घेऊन दुधाचा किंवा खिरीचा नैवेद्य चंद्राला आणि लक्ष्मी मातेला दाखवा. ते दूध नैवेद्य म्हणून ग्रहण करावे. त्या दिवशी श्रीसूक्त म्हटल्याचा फायदा होतो. तसेच श्रीसूक्त पठण किंवा श्रवण 21 दिवस सलग एकाच ठराविक वेळी केल्याने हळूहळू आर्थिक समस्या संपुष्टात येऊ लागतात. 14. शास्त्रानुसार पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीचे आगमन होते. देवीला विष्णूंना पिंपळाचे झाड प्रिय आहे. त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी हनुमानाचे दर्शन घेऊन पिंपळ वृक्षाचेही दर्शन घेऊन त्याला प्रदक्षिणा घालावी. 15. वैवाहिक जीवनात आनंदासाठी पौर्णिमा तिथी देखील विशेष मानली जाते. असे मानले जाते की पती पत्नीने एकत्रितपणे चंद्राला अर्घ्य दिल्यास त्यांच्या वैवाहिक जीवनात गोडवा राहतो. 16. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी जगत पल्हार यांनी घरी कासव आणावे. असे म्हटले जाते की कासव हा भगवान विष्णूंचा अवतार आहे. प्राचीन काळी समुद्र मंथनाच्या वेळी भगवान विष्णूने कासवाचे रूप धारण केले होते. या दिवशी घरात कासव आणणे खूप शुभ मानले जाते. हे घराच्या उत्तर दिशेला स्थापित केले आहे. घरी ठेवल्याने सुख समृद्धी येते आणि आर्थिक चणचण दूर होते. 17. मासा, जर तुम्ही दीर्घ काळापासून आर्थिक संकटाशी सामना करत असाल किंवा आर्थिक संकट तुमची साथ सोडत नसेल तर ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी मासे घरी आणा. याशिवाय घरामध्ये लक्ष्मीची मूर्ती किंवा मूर्ती देखील स्थापित करू शकतात. भगवान विष्णूंच्या पहिल्या 10 अवतारांपैकी पहिला अवतार म्हणजे मत्स्य अवतार तसेच घराच्या उत्तर दिशेला लावावे. 18. हत्तीची प्रतिकृती. हिंदू धर्मात देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हत्तीचीही पूजा केली जाते. हत्ती हे संपत्तीचे प्रतीक मानले जाते. हत्तीची पूजा केल्याने लक्ष्मी आणि भगवान गणेश प्रसन्न होतात असे म्हणतात. हत्तीच्या कृपेने घरात सुख समृद्धी नांदते. तुम्हीही आर्थिक विवंचनेने त्रस्त असाल तर घरी हत्तीची मूर्ती आणा. यामुळे घरात सकारात्मकता राहते. 19. राहू केतूच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळवण्यासाठी शिवलिंगाला लवंग अर्पण करा आणि चैत्र पौर्णिमेचा दिवस शिवपरिवाराची पूजा करा.
असे केल्याने तुम्हाला छायाग्रहाच्या अशुभ प्रभावापासून आराम मिळतो आणि तुमची रखडलेली कामे पूर्ण होऊ लागतात. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.